ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या एका मोठ्या बातमीने। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली आहे। अटकेच्या कारवाईनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मुफ्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं। पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात येतोय। जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसने मुफ्ती यांच्यावर कारवाई केली आहे। आणखी माहिती घेऊयात, आपला प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्या सोबत आहे प्रशांत बडे। प्रशांत, काय स्थिती आहे आता तिथे? सौरभ, सध्याची स्थिती बघितली तर स्वतः डीसीपी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी काही वेळापासून इथे जे जमा होता त्यांना शांत राहण्यासाठीचं आवाहन केलेलं होतं। मात्र प्रचंड मोठा जमाव हा पोलीस स्टेशनच्या समोर आला, गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता पोलीस आक्रमक झालेले आहेत। सौम्य पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज देखील केला, बळ देखील वापरण्याचा प्रयत्न केला। जमाव प्रचंड वाढला आणि अखेर आता पोलीस जे आहेत ते आपण पाहतोय प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि संपूर्ण रस्ता मोकळा करण्यासाठी आवाहन केलं होतं। मात्र आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। इथे जे मोठी जमाव होता तो जमाव पूर्णपणे या ठिकाणावर हटवण्यात आलेला आहे। क्यूआरटी टीम असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल, सगळं रस्त्यावर उतरलेलं आहे आणि पूर्णपणे रस्ता मोकळा जो आहे तो करण्यासाठीचा आव्हान आहे पोलीस करत आहेत। कारण हा एलबीएस मार्ग जो आहे तो अतिशय महत्वाचा पूर्व उपनगरातला रस्ता आहे। मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी बेस्टच्या बसेस ज्या आहेत त्या अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आणि आपण पाहतोय स्वतः डीसीपी हेमराज सिंग राजपूत हे सगळ्यांना लाऊडस्पीकरद्वारे इथून निघून जाण्यासाठी सांगत आहेत। कारण काही वेळापूर्वी हा जमाव आक्रमक देखील झालेला होता। मात्र जमाव आक्रमक झाल्यानंतर आता पोलीस देखील या त्यांच्या आक्रमकतेला उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शांततेने मगासपासून या ठिकाणी जी लोक उभी होती त्यातील काही लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरले, बेस्टच्या बसेस अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता पोलीस जे आहेत ते या ठिकाणावरून आपण बघितलं तर मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, इकडे आपण बघितलं तर सगळे जे इथे त्यांचे जे अनुयायी होते मुफ्ती सलमान यांचे, अझहर यांचे जे अनुयायी आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। एलबीएस मार्ग हा अतिशय महत्वाचा रस्ता या ठिकाणी आहे आणि या महत्वाच्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मगासपासून जमा उभा होता आणि तिथून तरी गाड्या ज्या आहेत त्या पास करण्यासाठीचा प्रयत्न पोलिसांचा होता। मात्र अखेर एलबीएस मार्ग जो आहे तो जाम करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। आपण इथली स्थिती बघूया। पोलीस जे आहेत त्या सगळ्या जमावाला मागे जो आहे तो पाठी त्यांना नेताना आपल्याला दिसून येत आहे। एकूणच ही स्थिती आपण बघितली तर मोठ्या संख्येने राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, त्याचबरोबर इथे क्यूआरटीच्या टीम असतील किंवा आजूबाजूची जे पोलीस ठाणे आहेत तिथून मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच माहिती अशी मिळते आहे की सलमान मुफ्ती जे आहेत त्यांना आज रात्री घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये थांबवण्यात येण्याची शक्यता आहे। कारण ह्या सगळ्या प्रक्रिया जर बघितल्या तर गुजरात पोलिसांनी ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यासाठी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं होतं। मात्र मुफ्ती सलमान अझहर जे आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर करणं गरजेचं आहे। ट्रान्झिट रिमांड जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्या त्यांना कदाचित विक्रोळी कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येईल। मात्र आता आज रात्री जी शक्यता आहे ती त्यांना कदाचित इथे घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात येईल। गुजरात पोलिसांचं एक पथक जे आहे ते सध्या पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत ते या सगळ्या रस्त्यावर उतरेल आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः डीसीपी, स्वतः जे IPS अधिकारी आहेत ते रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे जो जमाव गेल्या काही वेळापासून आपल्याला पाहायला मिळत होता हा सगळा जमाव अगदी क्षणार्धात पोलिसांनी जो आहे तो बाजूला केलेला आहे। स्वतः डीसीपी हे कोणीही कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान जनतेला इथे उपस्थित जे अनुयायी आहेत मुफ्ती सलमान यांचे जे अनुयायी आहेत त्यांना इथून तुम्ही कोणीही कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारचं आवाहन करताना दिसत आहेत आणि जर तुम्ही कायदा हातात घेतला तर तुमच्यावर कडक कारवाई या ठिकाणी करण्यात येईल अशा प्रकारे देखील डीसीपी जे आहेत त्या सूचना या ठिकाणी देताना दिसत आहेत।
प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला होता आणि आता त्यांना या ठिकाणावरून मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी बाजूला केलेला आहे आणि एकूणच आताची स्थिती बघितली तर काही वेळापूर्वी पोलिसांनी जे सौम्य बळाचा वापर केला आणि त्यामुळे आता हा रस्ता जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि सगळे जे त्यांचे अनुयायी आहेत मुफ्ती सलमान यांचे त्यांना या ठिकाणावर मागे पोलिसांनी जे आहे ते रेटलेलं आहे। आता पुढील कारवाई जी आहे ती गुजरात पोलिसांना देखील करायची आहे आणि सगळ्यात मोठा चॅलेंज आहे तो आता घाटकोपर पोलिसांबरोबर मुंबई पोलिसांना देखील आपल्याला या पाहायला मिळतो आहे। सौरभ बरोबर प्रशांत, तिथल्या स्थितीची कल्पना नेमकी येते आहे, त्याची इत्थंभूत माहिती तू दिलेली आहे, पण काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यानंतर या जमावाला शांततेचं आवाहन करताना मुफ्ती अझहरी यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते आपण पाहूया। मेरे हक में गिरफ्तारी है तो मैं उसके लिए भी तैयार हूं और आपकी मोहब्बत का शुक्रिया, आपकी मोहब्बत का शुक्रिया। आप अगर मुझसे मोहब्बत करते हो हाथ उठा करके बता मोहब्बत करते हैं तो ये रोड खाली कर दीजिए, बस रोड खाली कर दो पुलिस के लिए मसला न होने पर। हाँ, मेरे प्यार से अल्हम्दुलिल्लाह। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी प्रशांत बडेकडे जाऊयात। प्रशांत, अझहरी यांनी आवाहन करून सुद्धा जमाव तिथून हटायला तयार का नाहीये? काय म्हणणं आहे जमावाचं आणि त्यांच्यासोबत पोलीस कुठला संवाद साधतायत का? सौरभ, ज्यावेळेस मुफ्ती सलमान यांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं, साधारणतः 11 वाजताच्या दरम्यान त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर साधारणतः आता 11 तास उलटून गेलेले आहेत। मात्र त्यांना वर जर आपण बघितलं तिथे ज्या खिडकीमध्ये आपल्याला ते या ठिकाणी त्या खिडकीमध्ये त्या रूम मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि अगदी पहिल्यापासूनच या जमावाचं असं म्हणणं होतं की मुफ्ती सलमान अझहर यांना चुकीच्या पद्धतीने जे आहे ते या प्रकरणात गोवलं जात आहे आणि त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी ज्या नोटीस देणं गरजेचं आहे ताब्यात घेताना त्या नोटीस दिल्या गेलेल्या नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कुठेतरी पोलिसांवर दबाव आहे म्हणून हे सगळं जे आहे ते होत आहे। मात्र अशी एकूणच जमावाची भावना होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जमला होता। या अगोदर देखील जमाव ज्यावेळेस जो आहे तो जमाव व्हायलंट झाला होता, जमाव जो आहे तो आक्रमक झाला होता, त्यावेळेस स्वतः मुफ्ती सलमान अझहर यांनी त्यांना या खिडकीमध्ये येऊन माईकच्या द्वारे शांत राहण्याचं आवाहन केलं होतं। मात्र पुन्हा जमाव जो आहे तो आक्रमक झाला, बस अडवण्यात आल्या आणि त्यानंतर पोलीस मात्र आक्रमक स्थितीमध्ये आले, त्यांनी हा सगळा रस्ता मोकळा केलाय। सौरभ, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल। उल्हासनगर पोलीस स्टेशन मधील आणखी एक सीसीटीव्ही समोर आलंय। गोळीबार होण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड